वारकरी संप्रदायामधील संत सेना महाराज आज श्रावण वद्य द्वादशी म्हणजेच बारस दिनांक 20 ऑगस्ट 2025 वारकरी संप्रदायामधील संत सेना महाराज यांची पुण्यतिथी. 13व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे संत सेना महाराज आहेत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदियाळी उदयास आलेली आहे. संतांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी खर्च घातले असून या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, समाजाला शिकवण्याचे आणि समाजाला दिशा दाखवण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतून केलेले आहे. संत सेना महाराजांनी सुद्धा आपल्या रसाळ आणि भावपूर्ण अभंगामधून समाजाला उद्बोधित केलेले आहे. संत सेना महाराज यांचा कालखंड हा इसवी सन 13व्या शतकाचा उत्तरार्ध समजतात. त्यांचा जन्म वैशाख वद्य द्वादशीला मध्य प्रदेशामधील जबलपूर जिल्ह्यातील वांदूगड येथे झाला असून वडील देवीदास आणि आई प्रेमकुमार यांच्या पोटी झालेला आहे. ईश्वराने मला नावी वंशात जन्माला घातले असे सांगून माझा नावी व्यवसाय मी प्रामाणिकपणे व इमाने इकबारे करीत आहे असे ते आपल्या अभंगातून सांगतात. नावियाच्या वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी व्यवसायाशी न सांडी. पंढरीचे विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत. त्यांच्या ध्यानी, त्यांच्या मनी आणि स्वप्नी विठोबाच राहत असत. विठोबाविषयी त्यांच्या मनात अतूट श्रद्धा व भावभक्ती दिसून येत होती. ते पंढरीची वारी नित्यनेमाने करीत असत. पंढरी आणि पंढरीचे महत्त्व विशद करताना ते आपल्या अभंगातून म्हणतात, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटत असी. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. ऐसा नाम घोष ऐसे पताकाचे भार, ऐसे वैष्णव डिगर दावा कोठे. ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, ऐसा वेणुनादी काला दावा. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. सेना म्हणे खुन सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा. पंढरीच्या पांडुरंगाचे निष्ठावंत भाविक भक्त मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने पंढरपूरला जातात. तेव्हा त्यांच्या आनंदाला परिसीमा नसते. त्यांच्या जीवाला अतिशय आनंद होत असतो. या भाविक भक्तांना मिळणारा आनंद आणि सुख हे स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही भुवनात मिळणाऱ्या आनंद आणि सुखाच्या पलीकडचे असते. असे पंढरी तीर्थक्षेत्र या भूमंडळी शोधूनसुद्धा सापडणार नाही असे सेना महाराज म्हणतात. या क्षेत्र पंढरीत होणारा विठू माऊलीच्या नामाचा जयघोष व नाम गजर, दिंड्या, पताकाचे भार, वैष्णव जनसागर इतरत्र कोठेही दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी वाहणारी चंद्रभागा आणि भक्त पुंडलिक, ज्या भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची केलेली निस्वार्थ आणि निरपेक्ष सेवा भाववृत्ती बघून पांडुरंग पंढरीत आलेले आहेत. पांडुरंग पंढरीत येण्याचे श्रेय हे भक्त पुंडलिकात जाते. ते या ठिकाणी असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे भाविक भक्तांनी केलेला वेणुनाद, भक्तांनी केलेला काला सुद्धा याच स्थळी संपन्न होत असतो. आपले दोन्ही हात कटेवर ठेवणारा व दोनही समचरण विटेवर धारण करणारा विठोबाही आपणास पंढरीत पाहायस मिळतो. पंढरीत पांडुरंगाच्या भेटीमुळे संत संगती लाभली असून या ठिकाणी मनाला स्थिरता म्हणजेच मनाला मनशांती लाभत असल्याचे सेना महाराज म्हणतात. मानवी जन्म प्राप्त झाला असता तरीसुद्धा मानवी देह हा नाशवंत असतो. तो नाशवंत असल्यामुळे त्याचा काहीही भरोसा नसतो. ईश्वर पांडुरंगाला मनोभावे शरण जाण्याचे ते अभंगातून आपल्याला सांगतात. मानसी देहाचा भरोसा केला जाईल न कळे कैसा, सार्थक करा हो काही जेणे जोडे पाया. धनसंपत्ती पाही ही तो राहील ठाई, शरण रिघा पंढरी राया, सेना नावी लागे पाया. माणूस जन्माला आल्यानंतर ते या भूतलावरून केव्हा व कधी जाणार आहे हे माणसाला सुद्धा कळत नसते. मात्र त्याचा मृत्यू अटळ असतो हे निर्विवाद सत्य आहे. तो एक ना एक दिवस येऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचे आपणच सार्थक केले पाहिजे. ईश्वरीय पांडुरंगाशी काया वाचा व मनाने शरण जाऊन नामाची कास धरली पाहिजे. अशा प्रकारे भगवंताला आपण जोडावे जेणेकरून आपल्या जीवनातील संसारात आनंद व सुख प्राप्त होईल.
या संसारामध्ये धनसंपत्ती कितीही कबाड कष्ट करून गोळा केली तरी ती याच ठिकाणी राहत असते. ती काही आपल्यासोबत घेऊन जाता येत नाही. फक्त माणसाने केलेले सत्कर्म व त्याचे पारमार्थिक कार्य हेच फक्त या ठिकाणी शिल्लक राहत असल्याचे सेना महाराज प्रतिपादन करतात. संत सेना महाराजांनी विठोबाच्या नामस्मरणाला फार महत्त्व दिलेले आहे. म्हणून ईश्वरी नामाची महती कथन करताना ते आपल्या अभंगातून म्हणतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा, नामे तरले अपार महापापी दुराचार, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी, आणि सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित. ईश्वरीय नामामध्ये एवढे सामर्थ्य आहे की माणसाच्या हातून पर्वता एवढे पाप जरी झाले तरी त्या पापाचा नाश ईश्वरीय नामाने होत असतो. अशा ईश्वरी नामाचे महत्त्व प्रतिपादन करताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी चारही वेद थकून गेलेले आहेत. ईश्वरी नामाच्या प्रभावाने असंख्य महापापी तसेच दुराचारी यांचा उद्धार झालेला आहे. वाल्या कोळी याने असंख्य ब्रह्महत्या केलेल्या होत्या. तो दरोडेखोर व दुराचारी होता. देवर्षी नारदाने त्याला केलेला राम नामाच्या जपामुळे पापाचा त्याचा नाश होऊन उद्धार झालेला आहे. रामायणाचे रचयिता होऊन ते महर्षी वाल्मिकी ठरलेत. ईश्वरीय पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ असून ते तारक असल्याने आपल्या मुखाने त्याचा मनोभावे उच्चार करावा हे सांगून मी निवांतपणे बसत असल्याचे सेना महाराज सांगतात. सेना महाराजांनी पंढरीची वारी तसेच आपल्या मुखाने विठ्ठल नाम आणि संतांची संगत कधीही सोडली नाही. संतांच्या भेटीने माझ्या जीवाला अतिशय आनंद आणि सुख प्राप्त होते व तो दिवस मला सोनियाचा वाटून दसरा आणि दिवाळीसारखा वाटतो. ते आपल्या अभंगातून आपली मनभूमिका मोठ्या प्रेमाने व्यक्त करतात. आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास, जीव सुख झाले माझे माहेर भेटले, अवघा निरसला सीन देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा सेना मने आले घरा. माझी संतांची झालेली भेट म्हणजे मला माहेर भेटल्यासारखे वाटते. माझ्या डोळ्यांनी मी संतांना बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटतात. माहेरच्या भेटीने होणारा आनंद आणि सुख प्राप्त होत असल्याचे मला वाटते. संतांच्या चरणी मनोभावे शरण गेल्याने माझा संसाराचा सीन असणारा संपूर्ण थकवा हा एका क्षणात नाहीसा झालेला आहे. संतांच्या उपदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाने मला नवीन जगण्याची ऊर्जा मिळालेली आहे. म्हणून हा दिवस सोन्यासारखा असून दिवाळी दसराप्रमाणे आनंद आणि सुख आणि शांती प्राप्त करून देणारा असल्याचे संत सेना महाराज आपल्या भावना व्यक्त करतात. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक, घातले बाहेरा काम क्रोध वैरी, भैसला अंतरी पांडुरंग. संतांच्या संगतीने माझ्या मनामध्ये असणारा मोह तसेच माया आणि काम आणि क्रोध जे माणसाचे शत्रू आहेत त्यांचा नाश झालेला आहे. माझ्या हृदयातील ही जागा पांडुरंगाने घेतलेली असल्याचे संत सेना महाराज भावुकतेने सांगतात. आपला व्यवसाय आपण प्रामाणिकपणे व इमाने एक बारे करावा असे ते सूचित करून आपल्या व्यवसायामधल्या प्रतिमांचा सहसंबंध त्यांनी आध्यात्मिक तत्वाशी लावला असून आपले जीवन सुखी, समाधानी आणि कल्याणकारी करण्याच्या दृष्टीने आपल्या अभंगातून ते सर्वसामान्य माणसाला उपदेशित करतात. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोळे घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊनी हात आणि सेना राहिला निवांत. आम्ही जो व्यवसाय स्वीकारलेला आहे तो प्रामाणिकपणे करणार असून आम्ही वारीक वारीक म्हणजे सूक्ष्म प्रकारे प्रपंच आणि परमार्थाचे विश्लेषण आणि मार्गदर्शन करणार आहोत. माझा नाव्याचा व्यवसाय असून माझ्याकडे येणारे गिराईक, त्या गिरायकाला मी विवेकरूपी आयना म्हणजे आरसा दाखवणार आहो. कारण प्रपंच आणि परमार्थ करताना विवेक दृष्टी ही फार महत्त्वाची असावी लागते. प्रपंचाकडून परमार्थाला जाताना वैराग्याची कास धरावी लागत असल्याने वैराग्यरूपी चिमटाचा उपयोग करणार आहे.
माणसामध्ये असणारे षड्रिपूपैकी काम, क्रोध आणि अहंकार हे माणसाचे शत्रू असतात. ते माणसाचा नाश करण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या गिरायकाला मी काम आणि क्रोधरूपी नखे काढणार आहे. तसेच अहंकाररूपी शेंडीला पीळ देणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा अहंकार नाश करण्यास त्यांना सांगणार आहे. मानवी जीवन जगत असताना माणसाला मनशांती फार महत्त्वाची असते. त्यामुळे उदक म्हणजेच पाणीरूपी शांती डोळ्याला लावणार आहे. तसेच मानवी मनामध्ये भक्तिभाव निर्माण होण्यास मदत करणार आहे. अशा प्रकारे मी माझ्या येणाऱ्या गिरायकाला सांगणार आहे. तसेच सर्व चौवर्णा म्हणजेच चारही वर्णाच्या लोकांना म्हणजे सर्व समाजाला मी ही बाब सांगत आहे. अशा प्रकारचा उपदेश संत सेना महाराज करीत असून ते निवांतपणे राहत असल्याचे नमूद करतात. विठोबाच्या हरिभजनाने आपण हा संसार सागर यशस्वीपणे पार करणार असल्याचे संत सेना महाराज सांगतात. आणि श्रावण वद्य द्वादशी या तिथीला मी वैकुंठात जात असल्याचे ते आपल्या अभंगातून नमूद करतात. करा हरिभजन तराला हो भवसागर, उतरील पैल पार पांडुरंग, सेना होऊनिया जातो वैकुंठासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास. अशा प्रकारे संत सेना महाराज यांनी श्रावण वद्य द्वादशी म्हणजेच बारस या तिथीला निर्माण झाल्याचे नमूद केलेले आहे. संत सेना महाराज यांचा आध्यात्मिक अनुभव, त्यांची पारमार्थिक अधिकार हा उच्च कोटीचा असल्याने त्यांची संपूर्ण रचना ही स्वयंस्फूर्तीने निर्माण झाली असून पंढरीच्या पांडुरंगाचा कृपाप्रसाद व संतांचा सहवास व मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्या या अभंगाला दिव्यत्व प्राप्त झाले आहे. अशा वारकरी संप्रदायातील संत सेना महाराजांच्या चरणी मनोभावे शरीर जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होत आहे. जय जय रामकृष्ण हरी.